काय
यतिराज, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तयार आहे. वेळ न लावता कोण आहे तिकडे? हे खाटी जमाना तसा असली तसा लवकरात लवकर हजर हो. राजा काय करतोय? हस्त जोडण्यासाठी एका मांगाला इथं बोलवतोय. अगदी सत्य. मान जातीची माणसाचा जगात जगाच्या करू शकतात. अन्य कुणी या जगात नाही. खाटी मानची कृती करू शकतो म्हणूनच त्या मान जातीला मी बोलवण्यासाठी तयार आहे. राजा, मला हवे ते पुण्यवंताचे हस्त हवे आणि पुण्यवान व्यक्तीला ते हस्त जोडले पाहिजे. थांबा म्हणते. आता मला सांग, मी पुण्यवान मान हा पुण्यवान आहे का रे? मान हा पुण्यवान नाही. मान जातीची माणसं आपल्या जीवनात पुण्य कधीही करू शकत नाही, कारण नेहमी त्यांच्या जीवनात पाप वाटायला लागतो. पण यावेळी सहज बोलून गेला. मी एक पुण्यवान राजकर्ता आहे आणि या पुण्यवान राजकर्त्याचे हस्त छेदन करीत असताना त्याला पुण्यवान व्यक्ती हवी. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी माझ्या जीवनात माझा कधीही विचार करत नाही. माझे दोन्ही हस्त छेदण्याची ताकद माझ्याकडे, पण उजव्या हाताने जर डावा हात तोडला असेल किंवा डाव्या हाताने उजवा हात तोडला असेल, एक तुटला असेल तर दुसरा तोडू शकत नाही. मग अशा तऱ्हेनं आपलं वचन पूर्ण होणार ते कसं, हा प्रश्न माझ्या समोर निर्माण झाला. राजा, यावरही उपाय आहे. आपल्या पाहण्या सगळ्यांची पुण्यवान व्यक्ती आहे अशी म्हणून राजा, ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ही श्री धर्मपत्नी आहे.